ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला पाहायला मिळून प्रतिमा रविराजची हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता तन्वीला प्रॉपर्टीचे पेपर्स देत असताना किल्लेदाराच्या दरवाज्यात येऊन पाणी मागत असताना प्रतिमाला बघताच आता रविराजच्या काळजाचा ठोका चुकून आता प्रतिमा रविराजची कशी हृदयस्पर्शी भेट होती हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा आता प्रतिमा रविराजला मिळते त्यावेळेस आता प्रॉपर्टीचे पेपर्स तन्वीकडून पुन्हा काढून घेत तन्वीच्या घशात जात असलेली प्रॉपर्टी आता रविराज कसे थांबवतो हे आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि प्रतिमा येताच आता तन्वी ही एका सेकंदात कशी भिकारी होते आणि प्रतिमा आता प्रिया ही खोटी तन्वी कशी आहे हे कसे ओळखते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरून तन्वीचा मोठा सायलीने अपमान केलेला असतो. अर्जुनला रंग लावण्यासाठी गेलेली तन्वीचा हात धरून तिला ढकलून देत आता स्वतः सायलीने तन्वीला रंगाच्या ताटात बुचकळवलेले असते. आणि त्यामुळे भयानक अपमान झालेली तन्वी रागारागाने पाय आपटत आता सुभेदारांच्या घरातून आता किल्लेदारांच्या म्हणजे तिच्या घरी आलेली असते. आरशासमोर उभा राहत आता तन्वी ही निश्चय करते की काही जरी केलं तरी त्या सायलीला मी धडा शिकूनच राहील. तेवढ्यात पाठीमागून नागराज तिथे येत आता तन्वीला हसू लागतो आणि म्हणतो की अरे रे रे, मला वाटतंय की त्या सुभेदाराच्या घरून तन्वी तुझी चांगलीच हकालपट्टी झालेली दिसते आणि तुला काही अक्कल नाही, तू एकदमच मूर्ख आहे. एवढे दिवस झाले तरी तुला त्या अर्जुनला पटवता आले नाही, तुझा काहीच अर्थ नाही आणि शेवटपर्यंत तू महिपत साक्षी आणि मी फेकलेल्या तुकड्यांवरच जगत राहणार असे आता नागराजने तन्वीला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता तन्वी ही खूप नागराजवर चिडलेली असते आणि म्हणते की माझा राग आता तुम्ही वाढू नका आणि मी तुमच्या तुकड्यावरती जगणारी तन्वी नाही आहे. तर लगेचच आता नागराज पुन्हा हसू लागतो. इकडे आता रविराज हा प्रतिमाच्या फोटोसमोर येतो आणि म्हणतो की प्रतिमा कुठे आहेस तू, 20 वर्षापासून मी तुला शोधतो आहे. आपली तन्वी आता मोठी झालेली आहे. तेव्हा आता आपण एकमेकांना सांगितल्याप्रमाणे तू आता इथे नाही आहे, पण आता ती वेळ आलेली आहे की जी वेळ म्हणजे आपली प्रॉपर्टी आपण तन्वीच्या नावावरती करणार होतो. पण तू मला सोडून गेली आणि आपले हे आता अधोरे स्वप्न मी पूर्ण करत आहे असे म्हणत आता रविराजने प्रॉपर्टीचे सर्व पेपर्स लिगली तयार केलेले असतात. आणि आता प्रतिमाच्या नावावर जेवढी जेवढी प्रॉपर्टी असते ती सर्व प्रॉपर्टीचे पेपर्स आता रविराजने तयार करून ती सर्व प्रॉपर्टी आता प्रियाच्या नावावर होणार असते. प्रतिमाच्या फोटोसमोर येत रविराज म्हणतो की 20 वर्षापासून चातकाप्रमाणे प्रतिमा मी तुझी वाट बघतो, पण आजपर्यंत तू मला काही मिळाली नाही. पण आता तुझ्या नावावरची मी केलेली सर्व प्रॉपर्टी आता तन्वीच्या नावावर करत आहे असे म्हणत आता ती फाईल हातात घेऊन आता रविराज हा नागराज, सुमन आणि तन्वीला बोलावतो. रविराजने बोलावताच आता नागराज, सुमन आणि तन्वी धावत पळतच रविराजकडे येतात आणि तन्वी म्हणते काय झालं बाबा, मला तुम्ही बोलावलं का? तर आता लगेचच रविराज म्हणतो की हो, मी तुला बोलावलं आणि तुझ्यासाठी आज मी खूप सरप्राईज घेऊन आलेलो आहे. तर आता नागराज आणि सुमन आता रविराजकडे बघू लागतात. तर रविराज ती फाईल आपल्या हातात घेतात आणि तन्वीला म्हणतात की तन्वी हे बघ, प्रतिमा आणि मी जेव्हा तू लहान होती तेव्हा प्रतिमाच्या नावावर केलेली मी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार होतो. पण आता आपली प्रतिमा आपल्यासोबत नाही आहे आणि हीच ती वेळ आलेली आहे की आता मी प्रतिमाच्या नावावर असलेली सर्व प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स लिगली तयार केलेले आहे आणि हे पेपर्स आज मी तुला देणार आहे. ते ऐकून आता प्रियाला मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि आता नागराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. नागराजही खुश झालेला असतो. नागराज म्हणतो की आज सर्व रविराजचे घबाड आता प्रियाच्या नावावर जाईल आणि मग आपण प्रियाकडून ते घबाड हिसकावून
घेऊ आणि प्रियाला तुकडे फेकून आता तिला कुत्र्यासारखेच आपल्या ताब्यात ठेवू. लगेचच इकडे रविराज म्हणतो की नागराज आणि सुमनच्या साक्षीने मी आज हे प्रॉपर्टीचे पेपर्स तन्वी तुला देणार आहे. तर आता सुमनसुद्धा म्हणते की भाऊजी तुम्ही अगदी बरोबर केलंय आणि तन्वीशिवाय आता तुमच्या या जगात आहे तरी कोण. तर आता लगेचच रविराजच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण आता मात्र नीतीच्या मनात काही वेगळंच असतं आणि आता जे आजपर्यंत कुणाला जमलं नाही ते आज किल्लेदारांच्या घरात होणार असतं. इकडे आता महिपत आणि त्याच्या गुंडांनी ज्या वेळेस प्रतिमा कुसुमच्या घरी राहत होती त्यावेळेस आता महिपत आणि त्याच्या गुंडाला बघताच आता प्रतिमा तेथून निघून गेलेली असते आणि इकडे त्या शहरात आता प्रतिमा ही रस्त्याने भटकत असते आणि आता रस्त्याने जात असताना अचानकच प्रतिमा ही किल्लेदाराच्या घरासमोर येते आणि त्याच वेळेस प्रतिमाला खूप तहान लागलेली असते. आता देवाच्या कृपेने जात असलेल्या प्रतिमा ही तहान लागल्यामुळे आता समोरच असलेल्या किल्लेदाराच्या घराकडे आता प्रतिमाचे लक्ष जाते आणि ताबडतोब आता प्रतिमा ही किल्लेदाराच्या घराच्या पायऱ्या चढत आता प्रतिमा किल्लेदाराच्या घराच्या दरवाजासमोर आलेली असते आणि त्याच वेळेस आता हॉलमध्ये रविराज हा ती प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल आपल्या हातात घेतो आणि ती फाईल आता तन्वीच्या हातात देऊ लागतो. रविराज म्हणतो की तन्वी आज ही प्रतिमाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी मी तुझ्यात नावावरती केली आहे आणि हे ते प्रॉपर्टीचे पेपर्स असे म्हणत आता रविराज ती प्रॉपर्टीची फाईल प्रियाच्या हातात देऊ लागताच भर दरवाजातून प्रतिमा आवाज देत म्हणते की थोडं पाणी मिळेल का. तेव्हा प्रतिमाच्या त्या शब्दाने आता लगेचच रविराज, सुमन, नागराज, तन्वी चौघांचेही लक्ष प्रतिमाकडे जाते आणि डोक्यावर पदर घेत असलेल्या त्या प्रतिमाला बघताच चौघांच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि समोर आता प्रतिमाची भयानक आकृती उभा असते आणि प्रतिमाला बघताच एका सेकंदात सुमन ही प्रतिमाला ओळखून हसतच म्हणते की रविराज भाऊजी आपली प्रतिमा आत्या आली. तेव्हा रविराज हा दरवाजात उभ्या असलेल्या प्रतिमाला बघताच आता वाऱ्याच्या वेगाने प्रतिमाकडे धाव घेताच आता रविराजच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागतात आणि बोट करत रविराज म्हणतो की प्रतिमा माझी प्रतिमा आली आणि आता रविराज हा प्रतिमाकडे जाऊ लागताच आता नागराज आणि तन्वीला 440 व्होल्टचा मोठा झटका बसलेला असतो आणि क्षणात आता आपल्या घशात येत असलेली प्रॉपर्टी एका सेकंदात आता आपल्यापासून दुरावली. यामुळे आता तन्वी आणि नागराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि प्रतिमाकडे बघत नागराजचा चेहरा आता रडका झालेला असतो तर सुमनच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत असतो. तर आता रविराज हा प्रतिमासमोर आलेला असतो. तेव्हा आता रविराज हा प्रतिमाला कशी मिठी मारतो आणि रविराज प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे आता नागराज आणि प्रिया बघू लागतात आणि 20 वर्षापासून ज्या प्रतिमाला आपण चातकासारखे बघत होतो ती प्रतिमा आज देवी आईच्या कृपेने भर दरवाजात स्वतःच्या पायाने आपल्या घरी चालत येऊन अखेर आपली प्रतिमा आपल्याला मिळाली याचा आता रविराजला खूप आनंद झालेला असतो आणि किल्लेदारांच्या घरी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झालेली असते आणि आता प्रतिमाला रविराज कसा घरात घेऊन येतो आणि तन्वीच्या घशात जात असलेले ते प्रॉपर्टीचे पेपर्स पुन्हा कसे रविराजकडे येतात आणि आता प्रतिमाला घरी आणून आता रविराज हा पूर्णाईला फोन करून आता प्रतिमा आणि पूर्णाईची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.